नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये मालिका आता एका नवीन रंजक वळणावरती येऊन सारंग आणि सावली एकत्र येण्याचा दरवाजा उघडून आता कोणकोणते सत्य बाहेर येतात प्रेक्षकांनो, हे सगळे ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये आता अमृताला सावलीने सांगितलेलं असतं की व्यंकटेशजी माझा नवरा आहे. आणि आता सावलीची सगळी विचारपूस करून अमृता तिथून निघून जाते. तर इकडे आता व्यंकटेश आता सावलीला म्हणतात की सावली, अगं हे आपण जे आता अमृता वहिनीसोबत जे बोललो आहे ना, हे जे काही खोटं बोललो जास्त काळ टिकणार नाही आहे सावली. तेव्हा आता व्यंकटेश म्हणतो की यासाठी आपल्याला ना मॅरेज सर्टिफिकेट लागेल. कारण उद्या जर आपल्याला कोणी विचारलं की तुमच्या लग्नाचं काही प्रूफ आहे तर आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट द्यावं लागेल. सावली म्हणते की कशाला, आणि आपण सांगू ना आपलं लग्न एका मंदिरात वगैरे ठिकाणी झालं आहे म्हणून, आणि आपल्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नाही आहे. आणि सावली म्हणते की माझ्या अबीरसाठी मला आता हे खोटं बोलावंच लागेल. तर सावलीकडे बघत आता व्यंकटेश विचार करतो की मला काय वाटतं की आपण खरोखर लग्न केलं तर. आणि व्यंकटेश विचार करतो की मी आयुष्यभर तुला आणि अबीरला जपेन. तर सावली आता व्यंकटेशकडे बघते आणि सावली व्यंकटेशकडे बघत म्हणते काय झालं. तर व्यंकटेश भानावर येत म्हणतो काही नाही, आणि सावली तेथून निघून जाते. इकडे आता राजकुमार तिलोत्तमासमोर मूग गिळून बसलेला असतो. आणि ते बघताच तिलोत्तमा मोठ्याने ओरडत म्हणते, राजकुमार मागापासून मी तुला काय विचारते, असा मूग गिळून काय बसलायस. आणि तिलोत्तमा म्हणते की तुझ्या मनात काय चाललंय ना तेच काही कळत नाही. आजकाल तू ऑफिसला येत नाही, इम्पॉर्टंट मीटिंग अटेंड करत नाही आहे, तुझं लक्ष घरात नाही आहे, दुसरीकडेच कुठेतरी विचार करत बसलेला असतो. राजकुमार तुझं चाललंय तरी काय. आणि राजकुमार म्हणतो की आई असं काही नाही, मी जरी ऑफिसच्या केबिनमध्ये बसत नसलो ना तर मला आपल्या बिझनेसचं एक्सपान्शन कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं, बिझनेस कसा करायचा याचाच मी विचार करत असतो. आणि तिलोत्तमा म्हणते की तसं जर असेल तर मला काहीच दिसत नाही राजकुमार तुझ्याकडे बघून. तुला माहिती आहे का तुझ्या बाबांनी आणि मी हा बिझनेस खूप कष्टाने उभा केला आहे राजकुमार. आणि तेवढ्यात आता मोनिकाही राजकुमारचा मोबाईल घेऊन आता राजकुमारकडे देत म्हणते की अरे राजकुमार, मगापासून फोन वाजतोय, कुणा भैरवीचा फोन आहे. आणि ती ऐकताच तिलोत्तमाला धक्का बसतो. आणि तिलोत्तमा म्हणते की काय त्या भैरवी वजेचा फोन. आणि आता राजकुमार फोन कट करू लागताच आता तिलोत्तमा म्हणते कट करायचा नाही, फोन उचल. राजकुमार आता फोन कट करून फोन उचलतो आणि म्हणतो कट झाला आहे. तर आता राजकुमार म्हणतो की चुकून लागला असेल. तर तिलोत्तमा म्हणते राजकुमार खोटं बोलू नकोस. आणि तिलोत्तमा म्हणते की राजकुमार ती बाई कशी, तुला माहिती आहे ना आपल्या घरी येऊन आपल्या घराचं कसं नुकसान करून गेली. तिलोत्तमा म्हणते की आपल्या घरातील शांतता आणि आपलं सगळं घर तिने उद्ध्वस्त करून टाकलंय, विसरलास का राजकुमार तू. बोट करत आता तिलोत्तमा म्हणते की राजकुमार, जर मला कळलं माझ्या पाठीमागे तू तिच्याशी हात मिळवणी करतो तर माझ्यासारखी वाईट बाई मीच असेन राजकुमार. आणि आता राजकुमार म्हणतो की आई मी विसरलेलो नाही आहे, पण तुला माहिती आहे ना सावली परत आली, आणि परत सावली या घरात सारंगच्या आयुष्यात यावं असं तुला वाटतंय का. आणि राजकुमार म्हणतो की हे बघ सावली, या घरापासून आणि सारंगपासून जर दूर राहावी असं तुला वाटत असेल तर आई आपल्याकडे एकच पर्याय आहे, आणि तो म्हणजे भैरवी वजे. तर तिलोत्तमा म्हणते की असं अजिबात नाही आहे राजकुमार. आणि लगेच आता भैरवी ज्यावेळेस आपल्या घरी राहायला आली होती त्यावेळेस काय झालं राजकुमार, हे विसरलास का. तर राजकुमार म्हणतो नाही विसरलो, पण सावली सारंगच्या आयुष्यातून कायमची गेली ना. तर आता तिलोत्तमा म्हणते की नाही गेली ती. तिलोत्तमा म्हणते की ती भैरवीमुळे गेली नाही, ती कशामुळे गेली ना हे तुलासुद्धा चांगलं ठाऊक आहे आणि मलासुद्धा राजकुमार. आणि तेव्हा बोट करून तिलोत्तमा पुन्हा राजकुमारला म्हणते की मी तुला पुन्हा एकदा सांगते की जर माझ्या पाठीमागे तू तिची हात मिळवणी केलीस तर माझे इतकं कुणी वाईट असणार नाही. आणि आता मोनिका तिलोत्तमा तिथून निघून जाताच आता इकडे राजकुमारला म्हणते की राजकुमार, एकदा त्या भैरवीला मला भेटव ना. राजकुमार म्हणतो कशाला. तर मोनिका म्हणते की हे बघ, शत्रूचा शत्रू म्हणजेच आपला मित्र असतो, आणि जर आपण तिघे एकत्र आलो तर त्या सावलीचा काटा आपण असा चुटकीसरशी काढू राजकुमार. तर राजकुमार विचारात पडतो. आणि इकडे आता अमृता ही घरी येते, पण सावलीचे बोलणे आता अमृताच्या डोळ्यासमोर घुमू लागते. सावली म्हटलेली असते की ज्यावेळेस मी या घरातून बाहेर पडले ना त्यावेळेस मला व्यंकटेशजीच्या आईने आसरा दिला, मी बेळगावला गेले, आणि त्यानंतर मग हळूहळू 1 वर्ष गेल्यानंतर त्यांच्या आईने माझं लग्न व्यंकटेशजी सोबत लावून दिलं, हे आता अमृताला आठवतं. आणि असा विचार करत असतानाच आता दरवाजा उघडून तिलोत्तमा अमृताच्या रूममध्ये येते. आणि आता तिलोत्तमाला बघताच अमृता म्हणते की आई या ना. तर आता तिलोत्तमा म्हणते की अगं तू सावलीकडे गेली होती, तिथे काय घडलं तुम्हाला सांगितलं नाहीस. तर अमृता म्हणते की अच्छा, ते तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. तर तिलोत्तमा म्हणते की म्हणजे सारंग जे सांगत होता ते खरं आहे का, आणि सावलीने खरंच दुसरं लग्न केलं आहे का. तर अमृता म्हणते हो. आणि ते ऐकताच आता तिलोत्तमाला सुखद धक्का बसतो.
आणि तिलोत्तमा म्हणते, हे तू खात्रीने कसं सांगू शकते अमृता? तर अमृता म्हणते की त्यात खात्री कशाला करायची, तिने मला स्वतः तिच्या नवऱ्याची व्यंकटेशची ओळख करून दिली. आणि तिलोत्तमा म्हणते की अच्छा, म्हणजे तिचा तो जो नवरा जो कोणी आहे तो माझ्या सारंगपेक्षा उजवा आणि त्याच्यापेक्षा श्रीमंत आहे असं तिला वाटतंय का? अमृता म्हणते की आई, असं काहीच नाही आहे. आता तिने तिचं आयुष्य सावरलं आहे आणि तिच्या आयुष्यात संसारात ती खूप सुखी आहे. आणि तर लगेच आता तिलोत्तमा म्हणते की एका अर्थाने हे बरंच झालं आहे. आता ती आणि सारंग एकत्र येणार नाही याची तर आपल्याला खात्री पटली अमृता. आणि आता तिलोत्तमा म्हणते की ऐक ना अमृता, सारंग माझ्याशी नीट बोलत नाही, माझ्याशी नीट वागत नाही, तूच त्याच्याशी बोल, तो तुझं ऐकेल. आणि तिलोत्तमा म्हणते की तू त्याला सांग आता तू दुसरं लग्न कर आणि तुझ्या संसारात सुखी हो. तर आता अमृता म्हणते की आई, तुम्हाला काय वाटलं, मी काय त्याला हे सांगितलं नसेल का आणि समजावलं नसेल का? आणि अमृता म्हणते की तो आता कुणाच्याच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे, तो आता त्याच्याच विश्वात आहे. आणि तिलोत्तमा म्हणते की नक्की ऐकेल तो, जेव्हा त्याला कळेल ना सावलीने फक्त लग्न केलं नाही तर ती तिच्या संसारात सुद्धा सुखी आहे, तेव्हा तो नक्की ऐकेल. आणि तिलोत्तमा म्हणते की अमृता, तुला एक सांगते, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि तिलोत्तमा तिथून निघून जाते. आणि इकडे आता सावली ही खूप रात्र झाल्यानंतर सुद्धा आता तिचे ड्रेस इस्त्री करत असते. तर व्यंकटेश तिथे येतो आणि म्हणतो की सावली, अगं एवढा वेळ झाला, एवढा उशीर झाला आणि अजून तू जागीच? सावली म्हणते की असंच. आणि काय झालं, पण तुम्ही इकडे का? तर व्यंकटेश म्हणतो, नाही सावली, मी तुझ्या रूममध्ये पाणी ठेवायला आलो होतो, तुला पाणी द्यायला आलो होतो, पण तू इकडे आली म्हणून इकडे आलो. आणि आता व्यंकटेश म्हणतो की हे बघ, आपण जे लग्नाचं नाटक करतोय ना सावली, त्यासाठी जर तू थोडी प्रॅक्टिस केली असती तर बरं झालं असतं. आणि व्यंकटेश म्हणतो की मला प्रॅक्टिस करण्याची तू संधीच दिली नाही सावली, तुम्हाला डायरेक्ट स्टेजवर उभं केलं. तर आता सावली म्हणते की हे बघा, आपण हे फक्त लग्नाचं नाटक लोकांसाठी करतोय आणि हे फक्त नाटक आहे, हे कुणी विसरता कामा नये. आणि आता व्यंकटेश म्हणतो, बरोबर आहे, लोकांसाठी आपण लग्न करतो, पण त्या लग्नामध्ये नवरा बायकोने नातं टिकवणं महत्त्वाचं असतं. व्यंकटेश म्हणतो की आपलं हे नाटकाचं लग्नाचं जे पात्र आहे ना, त्या पात्राला म्हणजे त्या नात्याला जर आपण नातं मानलं नाही तर लोकंसुद्धा आपल्या नात्यावरती विश्वास ठेवत नसतात. सावली आता व्यंकटेशकडे बघते आणि व्यंकटेशला काय म्हणायचं हे सावलीला कळत नाही. आणि व्यंकटेश म्हणतो की मला हे तुझं आणि माझं नातं खरं वाटतंय म्हणून मी तुला म्हणतोय. आणि व्यंकटेश म्हणतो, मी लग्नाच्या नाटकाबद्दल बोलतोय. आणि व्यंकटेश म्हणतो की हे बघ सावली, तू दिवसभर या घरासाठी, या माणसांसाठी, सगळ्यांसाठी खूप काही करत असतेस, पण जेव्हा तू रात्री थकून घरी येते त्यावेळेस तुझंसुद्धा कुणी असायला हवं नाही का? म्हणजे तुझ्यावरती प्रेम करणारी व्यक्ती असायला पाहिजे नाही का सावली? आणि व्यंकटेश म्हणतो की हा हक्क तू माझ्यावर बिनधास्त गाजवू शकते सावली, आणि हे सगळं नाटक आहे म्हणून बरं का? तर आता सावली ही व्यंकटेशकडे बघते. आणि व्यंकटेश म्हणतो की सावली, आता खूप वाजले आहेत, तू आता आराम कर आणि गुड नाईट म्हणून व्यंकटेश तिथून जातो. आणि इकडे आता सारंग हा अबीर आणि ओवीला घेऊन त्याच्या गाडीमधून जात असतो. तर अबीर आता सारंगला म्हणतो की सुपर हिरो, मला ना तुम्ही खूप आवडता, आणि जर आता आपण माझ्या आईबाबांसोबत जर मी गाडीतून जात असतो तर किती मजा आली असती. सारंग म्हणतो की आता कशाला आईबाबा हवेत अबीर? आणि आता सारंग म्हणतो की कुठे जायचे तुम्ही सांगितलं नाही. तर अबीर म्हणतो आळंदीला. आणि लगेच ओवी म्हणते हो, ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनाला, आणि दोघेही उड्या मारू लागतात. आणि इकडे आता राजकुमार त्याच्या कारमध्ये बसून आता खंड्याच्या मोबाईलच्या लोकेशनवरती निघालेला असतो. आणि गुगल मॅपवरती ते लोकेशन ट्रॅक करून आता राजकुमार आता त्याची कार घेऊन आता ते लोकेशन जिकडे जाईल तिकडे जाऊ लागतो. तर आता राजकुमार आता खंड्याचा मोबाईल ज्या ओवीच्या बॅगमध्ये असतो, आणि सारंग अबीर ओवीला घेऊन जात असताना आता त्याच्या कारकडे ते लोकेशन जिकडे जात असतं तिकडेच राजकुमार त्याची गाडी घेऊन जात असतो. आणि इकडे आता अबीर आणि ओवी म्हणतात, चला आता आपण गाण्याच्या भेंड्या खेळूयात. तर आता सगळेजण गाण्याच्या म्हणजे नावाच्या भेंड्या खेळू लागतात. तर इकडे आता राजकुमार हा त्या लोकेशनचा पाठलाग करत असतो. आणि लोकेशनच्या जवळ येऊ लागताच आता राजकुमार विचार करत म्हणतो की खंड्या, आता तू गेलास. आणि इकडे आता त्याच वेळेस आता सारंगचा मोबाईल वाजतो. तर अबीर मोठ्याने म्हणतो की बरं झालं, मी आईची आठवण काढली, लगेच आईचा फोन आला. सारंग आता फोन उचलतो. तर सावली म्हणते की सारंग, अबीरने तुम्हाला जास्त त्रास दिला नाही आहे ना, आणि कसा आहे तो? तर सारंग म्हणतो की खूप मजा करतोय तो. तर आता सावली म्हणते की सारंग, आता तुम्ही पुन्हा इकडे आलं तरी चालेल, इकडे सगळं नॉर्मल झालं आहे. तर सारंग म्हणतो की सावली, फोन स्पीकरवर आहे. तर आता सावली म्हणते ठीक आहे. आणि इकडे आता सारंग त्याच्या कारमधून जात असताना पुन्हा ते
ते लोकेशन दूर दूर जाऊ लागतं आणि ते बघून राजकुमार म्हणतो की अरे याला कळलं की काय मी याच्या पालटीवरती आहे म्हणून. आणि इकडे आता सारंग एका ठिकाणी कार घेऊन येतो आणि म्हणतो बच्चे कंपनी आपली सुट्टी संपली, आता घरी जायचं. आणि इकडे आता राजकुमार एका ठिकाणी येऊन त्याची कार थांबवतो आणि म्हणतो की आता तर इथे रस्ताच राहिलेला नाहीये, मी आता कुठे जाऊया. आणि राजकुमार म्हणतो की मी आता याची कारच थांबवतो. आणि पटकन राजकुमार कार थांबवतो आणि आता राजकुमार म्हणतो की मी आता खंड्याच्या मोबाईलवर कॉल करतो म्हणजे करतोच. आणि एवढ्यात आता राजकुमार हा आता खंड्याच्या मोबाईलवर फोन लावतो. आणि इकडे आता सारंगच्या गाडीमध्ये रिंगची आवाज ऐकू येताच इकडे सारंग म्हणतो कुणाचा फोन वाजतो, तर अबीर म्हणतो की ओवीच्या बॅगमधून फोनचा आवाज येतो. आणि ओवी म्हणते की अरे त्या दिवशी पण माझ्या बॅगमधून फोनचा आवाज आला होता आणि तो फोन आपल्या घरात होता, मी उचलायला गेले तर अमृता काकूने मला उचलू दिला नाही. आणि आता ओवी सारंगला म्हणते की आपण आता हा फोन आता समोरच्या माणसाला बोलण्यासाठी उचलूयात ना बाबा. आणि ओवी म्हणते की जर आपण त्याच्यासोबत बोललो तर आपल्याला कळेल हा फोन कुणाचा आहे म्हणून. आणि इकडे आता राजकुमार हा फोन उचलण्याची वाट बघत असतो. राजकुमार म्हणतो उचल रे फोन उचल. तर ओवी आता तिची स्कूल बॅग आता आपल्याकडे घेते आणि तिची स्कूल बॅग उघडून त्यामध्ये वाजणारा मोबाईल ओवी आता बाहेर काढते. आणि आता त्या मोबाईलवरती राजकुमार सर असं नाव आलेलं असतं. आणि इकडे आता ओवी तो फोन आता सारंगकडे देता जातात त्याच वेळेला तो फोन पुन्हा आता स्विच ऑफ झालेला असतो. आणि लगेच आता सारंग म्हणतो अरे बंद पडला. तर आता ओवी म्हणते की काय यार. आणि लगेच आता ओवी म्हणते मग चार्जिंगला लाव ना बाबा. तर सारंग म्हणतो आपल्याकडे चार्जर नाही आहे. आणि इकडे आता राजकुमारला तो फोन स्विच ऑफ येताच आता राजकुमार भडकतो आणि म्हणतो की असा कसा याने मोबाईल स्विच ऑफ केला आणि मी तर आता या खंड्याला सोडणारच नाही. आणि इकडे आता सावली ही कपड्यांच्या घड्या घालत असताना आता व्यंकटेशचा शर्ट आता सावलीच्या हातात येतो. आणि त्या शर्टाकडे बघत आता सावलीला व्यंकटेशचे बोलणे आठवते. आणि व्यंकटेश म्हटलेला असतो की सावली आपण हे जे नवरा बायकोचं खोटं लोकांसाठी नाटक करतोय ना, आणि हे जरी पात्र खोटं असलं तरी पण आपण हे जे पात्र करतो ते खरं वाटावं म्हणून आपल्याला ना खरं नवरा बायकोसारखं वागावं लागेलच, हे आता सावलीला आठवतं. आणि आता सावलीच्या डोक्यात एकदम क्लिक होतं आणि सावली विचार करते की म्हणजे असं बोलून व्यंकटेशजींनी मला प्रपोज केलं का देवा. व्यंकटेशजींनी किती मोठा गैरसमज करून घेतला आहे. आणि लगेच आता सावली विचार करते की मी फक्त माझ्या अस्तित्वासाठी आणि माझ्या अबीरच्या सुखासाठी त्यांच्यासोबत हे नाटक केलं आहे. आणि सावली म्हणते की त्यांनी तर वेगळाच अर्थ काढला आहे आणि उगाच गैरसमज करून घेतला, हे सगळं चुकीचं असल्याचे आता सावली विचार करते. आणि तेवढ्यात आता आई अशी हाक मारून आबीर तिथे येतो. आणि आबीरला बघताच आता सावलीला मोठा आनंद होतो आणि पटकन सावली आबीरला मिठी मारते. आणि लगेच आता आबीर खुश होत म्हणतो की आई आमची ट्रिप खूप मस्त झाली बरं का, खूप मज्जा आली. सावली म्हणते की काय काय घडलं मला सांग ना आबीर. तर आता आबीर म्हणतो की सुपर हिरो आहे ना, खरंच सुपर हिरो आहे बरं का आई. आणि आबीर म्हणतो की गाडीमध्ये आम्ही नावाच्या भेंड्या खेळलो, गाणीचे भेंड्या खेळलो आणि आळंदीमध्ये ती बाजरीची भाकरी आणि पिठलं, काय मज्जा आली. असे आता खुश होऊन आबीर आता सावलीला बोलतो. आणि लगेच आता सावली म्हणते की मग तुझे ते सुपर हिरो कुठे आहेत. तर आबीर म्हणतो की मला सोडून ते लगेच निघून गेले. सावली म्हणते की अरे आबीर असे कसे निघून गेले, त्यांना आपल्या घरामध्ये बोलवायचं आहे ना. आणि सावली म्हणते की हा काय प्रकार आहे, त्यांना आतमध्ये बोलायचं ना आबीर. आणि सावली आता तिरप्या नजरेने आबीरकडे बघते. तर आबीर आता सावलीला म्हणतो की आई हा काय प्रकार आहे. एक तर तू म्हणतेस की त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालू नकोस, त्यांना भेटू नकोस, आणि आता म्हणते की तू त्यांना घरामध्ये आणलं नाहीस म्हणून, हे काय चाललंय. सावली म्हणते तसं काहीच नाही आहे, ते जर आले असते तर मी त्यांच्यासाठी चहा करून दिला असता, बाकी काही नाही आहे, ते सुद्धा फ्रेश झाले असते. आणि लगेच आता सावलीकडे बघत आबीर म्हणतो की आई आजकाल ना तू वेगळीच वागत असते. आणि आबीर तेथून निघून जातो. तर आता सावली म्हणते की हे काय चाललंय. आणि त्यानंतर इकडे आता सारंग घरी येताच आता अमृता सारंगकडे येते आणि म्हणते की मी ना सावलीकडे गेले होते, तिची सगळी चौकशी केली, पण सावलीने दुसरं लग्न कुणाच्या तरी हट्टामुळे केलं अशी सावली मला म्हणाली ना, ते मला सगळं खोटं वाटतं. कारण सावली कुणाच्या हट्टामुळे दुसरं लग्न करू शकत नाही. आता अमृता म्हणते की सारंग मला वाटतंय की हे सावलीने तुझ्यासाठी रचलेले खूप मोठं नाटक आणि हात मिळवणी असल्याचे आता अमृता ही सारंगला बोलते. तर सारंगला सुद्धा आता अमृताचं म्हणणं पटतं आणि सावलीने खोटं लग्न केलं असल्याचे आपल्याला दाखवत असल्याचे सत्य आता सारंग आणि अमृतासमोर आलेलं असतं. आणि इकडे आता आबीर आणि ओवी दोघेही पुन्हा एकदा प्लान करतात. आबीर आणि ओवी म्हणतात की आपण आपला दोघांचाही बड्डे एकत्र सेलिब्रेट करायचा, आणि जर तसं झालं तर आपले दोघेही आई बाबा पुन्हा एकत्र
येतील म्हणजे येतीलच आणि दोघांनाही आनंद होतो. आणि इकडे आता सावलीचं खोटं लग्न असल्याचे सत्य अमृताने सारंगसमोर आणलेलं असतं, तर खरोखर सावलीने लग्न केलं नसल्याचे सत्य सारंगसमोर येऊन एकाच मिनिटात मोठा धमाका करून सारंग आता पुन्हा कसा सावलीला पुन्हा आपल्याकडे आणतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.